Hello and welcome students. In this session of embryonic development, we are going to learn about the gastrulation in human. या सेशनमध्ये आपण गॅस्ट्रुलेशन या क्रियेविषयी आपण पाहणार आहोत. प्रेग्नन्सीमध्ये ब्लास्टोला फॉर्म झाल्यानंतर ब्लास्टोलाचं रूपांतर गॅस्ट्रुलामध्ये कशा पद्धतीने होतं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला हा मोरुला दाखवलेला आहे की जो मोरुला 4th day after fertilization is formed. It is a solid ball of cells formed as a zygote undergoes cleavage. This morula becomes a hollow structure when it shifts toward the uterus, and there in the uterus it forms a hollow structure which is called as the blastula. This early blastula stage shows the blastocyst cavity, then the inner cell mass and the trophoblast layer. This already you are known the structure of the blastula. This occurs on the 7th day after the fertilization. In the late blastocyst form on day 10th after the fertilization. Now this particular structure is well implanted in the endometrium of the uterus, and here you can note these inner cell mass cells undergoes differentiation and they forms 3 germ layers. तर ही जी क्रिया आहे गॅस्ट्रुलेशनची, ही क्रिया 2 इव्हेंटमध्ये घडते पहा. तेव्हा ती पहिली इव्हेंट जी आहे त्याला म्हणतात डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर्स, आणि दुसरी जी इव्हेंट आहे त्याला म्हणतात मॉर्फोजेनिक मुवमेंट. या ज्या इनर सेल मासच्या सेल्स आहेत यांच्यामध्ये एकाच वेळेला समुदायाने मुवमेंट होते आणि त्या सेल्स या विदिन दिस कॅव्हिटी दे गेट्स रिअरेंज्ड. या ठिकाणी आपल्याला रिअरेंज झाले सर. इथे हा पेशींचा समुदाय दिसतोय, परंतु याच पेशी इथे आपल्याला वेगवेगळ्या लेयर्समध्ये अरेंज झालेले दिसतात. याला म्हणजे मॉर्फोजेनिक मुवमेंट. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय की या मॉर्फोजेनिक मुवमेंटमुळे इथे हे 3 लेयर्स तयार झालेले आहेत. तर बघा इथे हा एक्टोडर्म दिसतोय आपल्याला, म्हणजे हा आतला लेयर. त्यानंतर मेसोडर्म तयार झाला, म्हणजे हा दोघांच्या मध्ये असलेला मेसोडर्म, आणि आतल्या बाजूला हा एंडोडर्म तयार झालेला. असे 3 जर्म लेयर्स तयार होतात. तर त्याला म्हणायचं मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर. ह्याचं प्रॉडक्ट मोरुला नंतर हा जो ब्लास्टुला तयार होईल, या ब्लास्टुलाचं रूपांतर आपल्याला गॅस्ट्रुलामध्ये कसं होतंय ते इथे या डायग्राममध्ये लक्षात घ्यायचं आहे. दिस गॅस्ट्रुला इज फॉर्म्ड आफ्टर दी 16th day आफ्टर दी फर्टिलायझेशन, की ज्याच्यामध्ये आपल्याला असे हे 3 जर्म्स लेअर झालेले पाहायला मिळतील. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म हे जे 3 जर्म लेयर्स आहेत, हे 3 जर्म लेयर्स एम्ब्रिओमधल्या यंगवनमधल्या विशिष्ट ऑर्गन्सला निर्माण करतात, म्हणून त्याला जर्म लेअर असं म्हटलेलं आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे इथे या प्रेग्नन्सीमध्ये किंवा एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म फॉर्मेशन. तर इथे परत एकदा लक्षात घ्या की हे जे काही इनर सेल मास आहे, हा जो इनर सेल मास आहे, दिस इनर सेल मास undergoes the differentiation and morphogenic movement and they form the 3 germ layers. या ठिकाणी 3 germ layers तयार झाले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे तुम्ही पाहू शकता की इथे एकच कॅव्हिटी आहे. ही याला काय म्हटलं आपण ब्लास्टोसील असं म्हटलेलं किंवा ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी असं म्हटलेलं आहे. इथे मात्र आपल्याला 2 कॅव्हिटी तयार झाले असतात. तर या ठिकाणी ह्या ज्या 2 कॅव्हिटी आहेत त्या 2 कॅव्हिटीला वेगळी नावं दिलेली आहेत. ही जे नाव आहे याला म्हणायचं एमनिओटिक कॅव्हिटी, आणि इथे दुसरी जी आहे ही याला म्हणायचं योग सॅक. एमनिओटिक कॅव्हिटी आणि योग सॅक या ज्या सेल्स आहेत, या सेल्स लोअर सरफेसला असलेल्या सेल्स या फ्लॅटन होतात, आणि ह्या फ्लॅटन होऊन या खालच्या बाजूला म्हणजे या कॅव्हिटीमध्ये शिफ्ट होतात, आणि खालच्या बाजूला शिफ्ट होऊन या ठिकाणी असं आणखी एक लेअर तयार होतं. And because of that this cavity is divided into 2. This upper cavity is called as the amniotic cavity and this one is called as the yolk sac. तर ही जी आहे ही एम्ब्रिओनल साईडला आहे, आणि हे जे आहे या यॉक सॅक जे आहे तो ॲब एम्ब्रिओनल साईडला आहे, लक्षात घ्या.
Furthermore, the division continues and three distinct layers are formed. And these three distinct layers are called as the ectoderm, mesoderm and endoderm. तर हे डायग्राम इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितली ना तर तुम्हाला हे क्लिअर स्ट्रक्चर कळेल गॅस्ट्रुला फॉर्मेशनचं. तर बघूया आपण परत एकदा या ठिकाणी कशा पद्धतीने यामध्ये बदल होत गेलेला आहे. तर पहिल्यांदा डेफिनेशन पाहू. गॅस्ट्रुलेशनची डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट इज कॉल्ड एज द गॅस्ट्रुलेशन. सिंपल सेंटेन्स आहे. गॅस्ट्रुलेचं फॉर्मेशन होणं ब्लास्टोसिस्टपासून याला म्हणजे गॅस्ट्रुलेशन. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की रेट ऑफ क्लिवेज जो आहे किंवा डिव्हिजनचा जो वेग आहे तो या ठिकाणी कमी झालेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ब्लास्टोलेशनमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर ब्लास्टुलामध्ये 2 ब्लास्टोमेर तयार होणार, 2चे 4 होणं, 4चे 8 होणं, ही जी क्रिया आहे पुढे फास्ट वेगाने होते आणि 32 सेलपर्यंत जो मुरुला तयार झालेला आहे तिथपर्यंत ही फास्ट डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळते. फास्टर म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये डिव्हिजन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तो जो कालावधी आहे डिव्हिजनचा तो कालावधी या ठिकाणी आपल्याला गॅस्ट्रुलेशनमध्ये कमी झालेला पाहायला मिळतो. द रेट ऑफ डिव्हिजन ऑर डिव्हिजन्स रेट ऑफ क्लिवेज ऑर द डिव्हिजन स्लोज डाऊन. And this gastrulation begins in the embryoblast cells on the 8th day after the fertilization. इथे जे आहे हे 8व्या दिवशी आपल्याला हे फर्टिलायझेशन नंतर हे पाहायला मिळते गॅस्ट्रुला फॉर्मेशन. ओके, तर हा ब्लास्टुला तुम्हाला समजलं, याचं रूपांतर इथे 8व्या दिवशी या पद्धतीने कसं सुरू झालं ते आपण बघतोय. The important events, these two events I have already told you. Differentiation of the blastomere, that is a process of formation of 3 germ layers, ectoderm, mesoderm आणि endoderm. एम्ब्रिओब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत म्हणजेच या इनर सेल मास्टर ज्या सेल्स आहेत याच्यापासून हे 3 जर्म लेयर तयार झाले. इथे दाखवलेलं आपण हे बघा, इथे 3 लेयर्स. ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हणायचं डिफरन्शिएशन. आणि त्यानंतर दुसरी क्रिया जी आहे तेव्हा हे 3 जर्म लेयर तयार होण्यासाठी ही मॉर्फोजेनिक मुवमेंट महत्त्वाची आहे. तर मॉर्फोजेनिक मुवमेंटमध्ये देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट्स टू रीच देअर डेफिनेट प्लेस इन द एम्ब्रिओ. या ज्या सेल्स आहेत एम्ब्रिओनर मासच्या ज्या सेल्स आहेत, इनर सेल मासच्या सेल्स आहेत, या सेल्स एकाच वेळेला समुदायानं तिथनं जागा सोडतात आणि या पद्धतीने खालच्या बाजूला ब्लास्टोसीलमध्ये या शिफ्ट झालेल्या पाहायला मिळतात. दॅट इज वॉट कॉल्ड ॲज दी मॉर्फोजेनिक मुवमेंट. याला म्हणायचं मॉर्फोजेनिक मुवमेंट. थोडंसं डिटेलमध्ये आपण जे पाहिलं तेच डिस्कशन. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रिओब्लास्ट सेल्स ऑन 8th day. 8व्या दिवशी आपल्याला गॅस्ट्रुलेशन सुरू झालेलं पाहायला मिळतं ब्लास्टुला नंतर, म्हणजेच फर्टिलायझेशन नंतर 8व्या दिवशी. Cells on the free end of the inner cell mass are called as the hypoblast cells. That is the primitive endoderm cells. Becomes flattened and start dividing and grows downward toward the blastocele. या ज्या सेल्स आहेत या सेल्स ब्लास्टोसीलकडे आपल्याला शिफ्ट झालेल्या पाहिजे. त्या फ्लॅटन झालेल्या सेल्स दिसतात आपल्याला, आहे की नाही. सो दीज सेल्स आर फ्लॅटन अँड शिफ्ट्स डाउनवर्ड. दिस लेअर इज कॉल्ड ॲज दी एंडोडर्म. इज दी फर्स्ट टू डिफरन्शिएट. इथे एंडोडर्म आपल्याला तयार झालेले दिसते. इट ग्रोज विदिन दी ब्लास्टोसील अँड फॉर्म्स ए सॅक विच इज कॉल्ड ॲज दी योक सॅक. तर हे जे आहे हे इथे योक सॅक तयार करताना आपल्याला दिसते. या ठिकाणी या योक सॅकचं निर्मिती इथे झालेली आहे. The remaining cells of the inner cell mass in contact with the cells of robber are called as the epiblast cells. तर आपण पाहिलं इथे या ठिकाणी हायपोब्लास्ट सेल्स, नंतर इपिब्लास्ट सेल्स की ज्या सेल्स ऑफ रॉबरच्या जवळच्या सेल्स आहेत, and that is called as the primary ectoderm. After formation of endoderm, the second layer is differentiated as ectoderm. Okay, both layers form a flat bilaminar embryonic disc. आता ही embryonic disc कोणती आहे ही नीट लक्षात घ्या. इथे ही डायग्राम पुन्हा बघूया आपण. इथं ही दिस पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड एज एम्ब्रियोनिक डिस्क, किंवा हा जो रिजन आहे इथला एवढा पार्ट याला म्हणायचं एम्ब्रियोनिक डिस्क. अंडरस्टूड. So embryonic disc is formed. The cells of the epiblast divide and redivide and move in such a way that they enclose a cavity which is called the amniotic cavity, and the floor of this cavity is called as the embryonal disc. Floor of this cavity, amniotic cavity ची जी तयार झालेली आहे त्याच्या फ्लोअरवरती असलेली जी कॅव्हिटी त्याला म्हणायचं the cavity has the cells which are forming the embryonal disc. इथे बघा ही एम्ब्रियोनल डिस्क आपल्याला या ठिकाणी तयार झालेली दिसते. अंडरस्टूड. सो इन दिस वे द गॅस्ट्रुला इज फॉर्म. या पद्धतीने आपल्याला इथे हे सिंगल लेयर्ड असलेला हा ब्लास्टोला दिसतो, फक्त ट्रोपोब्लास्ट सेल्स आणि इनर सेल मास आहे. तर त्याचं रूपांतर आपल्याला 3 जर्म लेयर्समध्ये इथे झालेलं पाहायला मिळतं.
and this embryo with three primary germ layers, that is ectoderm, mesoderm and endoderm, is called as the gastrula. हा जो स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं गॅस्ट्रुला. ह्या डायग्राममध्ये थोडं आणखी आपल्याला डायग्रामॅटिक बघायला मिळेल कशा पद्धतीने मुवमेंट झालेली आहे. ह्या इनर सेल मासच्या ज्या सेल्स आहेत या सेल्स आणि ह्या बाहेरच्या सेल्स आहेत ट्रोपोब्लास्ट सेल्स, हे इनर सेल मास सेल्स आहेत. These inner cell mass cells become flattened, and these flattened cells, some of the flattened cells lower side च्या या खालच्या बाजूला शिफ्ट झालेले आहे, and there it forms a cavity which is called as the amniotic cavity. तर ही कॅव्हिटी तयार झाली amniotic cavity. Till blastocele is there. Some of the cells of this embryonic cell mass again divide and they forms another layer, and this another layer encloses a cavity which is called as the yolk sac. तर या पद्धतीने हा जो रिजन आहे याला म्हणायचं एम्ब्रियोनिक डिस्क. तर ही जी स्टेज आहे याला म्हणायचं बाय लॅमिनर जर्म डिस्क ऑर एम्ब्रियोनिक डिस्क. या ठिकाणी बाय लेअर एम्ब्रियोनिक डिस्क आपल्याला तयार झालेली दिसते. अलॉंग विथ दिस, इन बिटवीन दिस टू देर इज द मेसोडर्म विच इज फॉर्म्ड and the gastrulation is completed. Okay, the pyramidal cells of the disc toward the amniotic cavity form the embryonal ectoderm, and the roof of the amniotic cavity is lined by the amniogenic cells. Later these cells divide and redivide to form the amnion. As a result of these changes, the bilaminar embryonic disc is positioned in between the amniotic cavity and yolk sac. तर इथे हा yolk sac आणि amniotic cavity याच्यामध्ये आपल्याला ही embryonic disc पाहायला मिळते. This gastrulation starts 15-30 after fertilization, which is in which the bilaminar embryonic disc is transformed into trilaminar. In this diagram you can observe this change. This transformation occurs by division and rearrangement and migration of cells of the epiblast. It begins with the formation of the primitive stick and a shallow groove on the surface which is called as the primitive groove. तर इथे या ठिकाणी हा आहे ॲम्निऑन आणि हे आहे योक सॅक. या दोघांच्या मध्ये आपल्याला या सेल्स इथे मॉर्फोजेनिक मुवमेंट झालेली पाहायला मिळते. आणि मग इथे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म असे हे तीन लेयर्स तयार झालेली पाहायला मिळतात. अंडरस्टूड. सो दीज 3 लेयर्स हॅव बीन फॉर्म्ड. तर इथे आपण जरा वेगळ्या कलरने हे दाखवूया. तर दिस वन इज द फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस वन इज द थर्ड. So this is 3-layered structure. This is what actual embryo. हे जे 3 layers आहेत यापासून आपलं शरीर घडले गेलेलं आहे. These 3 germ layers particularly gives rise to specific organs, specific tissue in the body. आपल्या शरीरातील विशिष्ट ऑर्गन, विशिष्ट टिश्यू निर्माण करण्याची क्षमता या सेल्समध्ये आपल्याला पाहिजे. अर्लियर स्टेजेसमध्ये आपण पाहिलं की ब्लास्टोलामध्ये असलेलं इनर सेल मास आहे त्याच्यामध्ये काही डिफरन्शिएशन अजून झालेलं नव्हतं. इथे मात्र आता डिफरन्शिएशन झालेलं आहे. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म हे 3 जर्म लेयर्स तयार झालेले आहेत आणि या 3 जर्म लेअरपासून विशिष्ट असे अवयव तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे ही आणखी एक डायग्राम की ज्याच्यामध्ये आपल्याला ही मॉर्फोजेनिक मुवमेंट पाहायला मिळते. अगदी व्यवस्थित दाखवलेली मुवमेंट दिसते बघा आपल्याला इथे. तर ही प्रिमिटिव्ह स्टिक तयार झालेली आहे आणि हे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म या ठिकाणी तयार झालेले दिसतात. तर याच्यानंतरची स्टेज आहे फर्दर प्रोसेस इन आफ्टर दी गॅस्ट्रुलेशन इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. हे नाव जे आहे याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे ऑर्गॅनो म्हणजे ऑर्गन्स आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. ह्या ज्या एम्ब्रिओ आहे, हा जो एम्ब्रिओनल सेल्स आहेत याच्यामध्ये असलेला हा एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म या 3 सेलपासनं म्हणजे 3 जर्म लेअरपासून म्हणूया आपण विशिष्ट ऑर्गन्स तयार होतात, त्याला म्हणायचं ऑर्गॅनोजेनेसिस. इथे ही डायग्राम देखील आपल्याला काय दाखवते तर 3 प्रायमरी जर्म लेअर फॉर्मेशन दाखवते. हा प्रिमिटिव्ह स्टिक फॉर्मेशन वगैरे अशा पद्धतीने इथे आपल्या लक्षात येईल. तर एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट सेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. इथे ही खाच तयार झाली, याला प्रिमिटिव्ह स्टिक असं म्हणतात. आणि इथे या सेल्स इथे शिफ्ट होऊन या ठिकाणी मेसोडर्म तयार झाले. तर हे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म अशा पद्धतीने 3 जर्म लेअरचं एम्ब्रिओ गॅस्ट्रुलेशनमध्ये आपल्याला तयार झालेले दिसतो ऑन 16th डे आफ्टर दी फर्टिलायझेशन. यामध्ये आता हा या 3 जर्म लेअरपासून कोणकोणते ऑर्गन तयार होतात तर आपल्याला इथे लक्षात घेता येईल. एक्टोडर्मपासून तयार होणारं ऑर्गन आहे. It gives rise to epidermis of skin, hair, nails, sweat glands, salivary glands, mammary glands, lacrimal glands, sebaceous glands, cornea, lens, डोळ्यामधले भाग आहेत ते conjunctiva,
nasal epithelium, enamel of teeth, internal and external ear, foregut, hindgut, adrenal medulla, anterior and posterior pituitary, pineal gland and entire nervous system. मित्र, हे सगळे आपल्या शरीराचे भाग आहेत. आपल्याला नीट बारकाईने ते लक्षात ठेवले पाहिजे. व्यवस्थित वारंवार वाचल्यानंतर ते आपल्या लक्षात येतील. मेसोडर्मपासून तयार होणारे ऑर्गन्स जे आहेत ते आहेत मसल्स, सर्व प्रकारच्या मसल्स म्हणजे स्नायू, एक्सेप्ट आयरिस मसल्स अँड सिलियरी मसल्स ऑफ द आय विच ओरिजिनेट फ्रॉम द एक्टोडर्म. एक्टोडर्मपासून या डोळ्याचे मसल्स निर्माण झालेले आहेत. त्यानंतर मेसोडर्मपासून कनेक्टिव्ह टिश्यू तयार होतो. डर्मिस ऑफ स्किन आहे, ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे, हार्ट, ब्लड वेसल, ब्लड, लिम्फॅटिक वेसल्स, मिडल इयर, डेंटाईन ऑर टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनॅड, किडनी, स्क्लेरा अँड कोरॉइड ऑफ आय. हे सगळे भाग या मेसोडर्मपासून तयार होतात. आणि एंडोडर्मपासून आपल्याला लक्षात येईल, इट फॉर्म द इपिथेलियम ऑफ द मिडगट, ग्लँड्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल, लंग, ट्राकिया, ब्रॉन्काय, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजाइना, लिव्हर, पॅनक्रियास, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, इस्ट्रेशन ट्यूब, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा अँड लाइनिंग ऑफ मिडल इयर. तर थोडंसं बारकाईनं आपल्या शरीराचं निरीक्षण केलं तर हे सगळे अवयव आपल्याला पाहायला मिळतील. इट इज एक्सपेक्टेड दॅट स्टुडंट्स आर वेल नोन अबाउट दीज पार्ट्स ऑफ आवर ओन बॉडी. आपल्या शरीरातले सगळे भाग हे आपल्याला माहीत आहे असं या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. आणि त्या अनुसरून आपल्याला एक्टोडर्ममध्ये काय एक्टोडर्मपासून काय तयार होतं, मेसोडर्मपासून काय तयार होतं, एंडोडर्मपासून काय तयार होतं, याच्यावरती परीक्षेमध्ये देखील याच्यावरती 100% प्रश्न असतो बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन इज ओरिजिनेटेड फ्रॉम द एक्टोडर्म, किंवा द आय बॉल ऑफ द ह्युमन बिंग इज फॉर्म्ड फ्रॉम विच germ layer, किंवा skin of the human being is formed from the which of the following germ layer. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिले असतील त्याप्रमाणे तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी द्यायला हवे आहेत. किंवा 2 मार्काला, 1 मार्काला, इव्हन 3 मार्काला सुद्धा फेट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स लिहा असं म्हणून तुम्हाला किमान त्याचे 2-2 एक्झाम्पल्स तरी देता आले पाहिजे. तर या पद्धतीने आपण गॅस्ट्रुलेशन आणि फेट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स इथे बघू शकतो. आय होप यू अंडरस्टूड द गॅस्ट्रुलेशन अँड फेट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. तर बघत राहा, वाचत राहा आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित या नोट्स लिहित राहा, डायग्राम्स व्यवस्थित काढा. आपली स्वतःची आणि परिवाराची, मित्रपरिवाराची काळजी घ्या. कोरोनाचे सगळे नियम पाळा. टिल देन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.